वर पण धनाभाव काल म्हणला आयला वस्तू आहे तुमची. आणि कडनी ठाम एक नियोजन केलं आनंद वाटला. मग खोंड आपल्या ठेवायचा शर्यतीला पळायचं मग स्वप्नात नव्हतं. मग एकदम लहान लय लहान होतं. लहानपणी ते लघवी पेत होतं. मग लघवी पेत पण त्याला शान लावलं तरी पण थांबना. आरो काय हो पण त्याची साथ नाही मी सोडत त्याला. मित्रांनो आपण आलोय धुळदेव खोरीवाडा बरोबर खोरीवाडी आणि कालचं गंगोतीचं मैदान झालं आणि गंगोतीच्या मैदानावर कडनी 2 नंबर केला मित्रांनो. वासरू कडनी पळालं. जेवढी चर्चा 1 नंबरची नाही झाली तेवढी ह्या वासराची झाली कारण ती कडनी त्यानं साथ दिली बैलाला आणि 2 नंबर केला. आणि पहिला मला वाटतंय कुठं गुलाल नाही, पहिला त्याचा गुलाल ती पण ह्याचाच गुलाल पहिला गुलाल ती 2 नंबर. पहिला गुलाल केला काल आम्ही गंगोतीला 2 नंबर झाला. गट आम्ही उजवीनं पळालो आणि सेमी पण उजवीनं पळालो आणि फायनलला बैल आतनं घातला, वासरू कडनी घातलं. बैल पण चांगला पळाला, वासरू पण चांगलं पळालं मनासारखं. गाडी पण चांगली जुगली, भारी वाटलं, खुशी वाटली बघून. एक मला वाटतं 7-8 वासराची मैदान झाली. जायला तिथं गट निघत होता आम्हाला. एकदा आमची गाडी फॉल झाली नाही तर परत जायला तिथं ठिकाणी आम्हाला गट गावला. सेमी काय आम्हाला नाही गावला. पण काल त्या बैलानं पण सेमीसाठी आम्हाला काढून दिला सेमी. बैल पण चांगला होता, ती मालक पण 1 नंबर होती. धनाभावनं नियोजन पण आमचं चांगलं करून दिलं. काल सर काय आमच्या सोबत आलं नव्हतं. नियोजन खरं मी यानं केलं. बैल म्हणला आपण पळवायचा नेऊन. सरांना 2-3 म्हणजे 4 अड्ड्यात आम्ही गेलो, गट काढला आणि आपेस आलं, काय सेमी नाही निघला. मग ते मास्तर म्हणलं मी काय आता येत नाही, तुम्हीच जावा. पण त्यांना बी सेमी काढल्यानंतर आलं, लय खुशी वाटली. त्यांनी परत मग काय पैसे बिशे घालवले इथे, पण त्यांनाही वाटलं आयला काहीतरी केलं. वासरू पण आमच्यासाठी पळाला आहे काल. कारण काल पळालं ते एक म्हणजे ऍक्च्युली खुशीचा मौका असा होता की आम्ही घेऊन गेलतो आणि पळालं. पुढं आमच्यातल्याच पोरांनी खू घातला, असं वराडली. तिथे एक उडी कमी घेतली नाही तर कडनी पळून सुट्ट लागला असतं. 1 नंबर केला. वासराच्या मालकच नाव जयाप्पा कुंडली कोळेकर सर म्हणून ज्ञानवर्धनीला शिक्षक आहेत ते. बर. काय वेगळं पण काय वाटते वासरात तुम्हाला, म्हणजे कधीपासून तुम्ही वासरा बरोबर आहे? मी ह्याच्या बरोबर पहिल्यापासून आहे. वासरू एक माझा बैल पळत होता गरुडा म्हणून, त्याचे हावभाव दिसतात मला ह्याच्यात, कारण तो बैल बी असाच होता. पहिल्यांदा असं वाटत नाही अड्ड्यात आता नाही तर माणसाला वाटायला ह्यो कशाचं कडन पळतोय, पण पळाल्यानंतर ड्रायव्हर पण धनाभाव काल म्हणला आयला वस्तू आहे तुमची. आणि कडनी ठाम एक नियोजन केलं नियोजन धनाजी जमाल म्हणून गंगोतीच आहेत, त्यांनीच केलं. आपल्याला बैल पण त्यांनीच घालून दिला आणि सगळं त्यांनीच शेवटपर्यंत अगदी सुट्टी मेकर सहित त्यांनीच आपलं सगळं केलं होतं. काय कालचा गुलाल काय सांगतो? कालच्या गुलाला विषयी काय नाही, काल एकदम आनंद झाला. वासरानं जे ह्याच्यात होतं, मनात होतं ते करून दाखवलं. आम्हाला 5-7 अड्ड्यात नुसता गट 5 झालता, 5 अड्ड्यात. पण शेमेला आम्ही मार खायचो प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फॉलो कुठं काय नाही, काय तर मिस्टेक व्हायची, समजा सुट्टीला प्रॉब्लेम यायचा, त्यासाठी आम्ही मार खात होतो. पण काल परफेक्ट नियोजन झालं, सगळं आनंद झाला. काय एक मालक म्हणून तुम्ही काय सांगचाल? वासराचं वाटत होतं बाबा घरचं वासरा, सगळ्यात महत्वाची गोष्ट घरचं वासरा आणि फायनल राहील, आपण एका थोडी जाणले. नाही, लय मोठा आनंद आहे. एवढा आनंद आहे की असं स्वप्नात वाटत नव्हतं आम्ही हे असं बैलगाडी क्षेत्रात जायला, हे असं आमचं वासरू पळलं, हे असं आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण एक नाद लागला सरांना, तर म्हणलं पळवूया आज, बघू. पहिल्यांदा घोड्याबरोबर फेरं मारलं, चांगलं वाटलं, पळालं चांगलंच. परत ना गाडी बी जुगली, बैल चांगला गावला, गुलाल बी झाला. सरांना कसं काय नाद लागला? सरांना कसा लागला तर ते त्यांचं असंच म्हणजे एक दुर्दैवला जे आपलं मैदान झालं का, त्या मैदानात त्यांच्या नावावर एक माझ्यापाशी पहिला बैल होता, एक गरुडा म्हणायचा. तो बैल त्यांच्या नावावर पळाला. त्यांच्या नावाला बी लई लक, त्यांच्या नावावर ज्याची गाडी पळल ती 1 नंबर करायची. घरचंच वासरू काल आम्ही दुसऱ्या पावती पळवलं, ते गाडी केलं. पण त्यांच्या नावावर बैल पळाला होता गरुडा म्हणून, शिकले 1 नंबर केला. बैलानं सुट्टा 3 फेरं सुट्टा पळाला. तसंच वासरू बी काल 2 फेरं सुट्टच पळालं. कड आल्यामुळे जरा गणलं, नाही तर वासरू आपलं काल 1 नंबर करतो.
आणि जायला त्या बैलाला वासरू हातात. आम्ही झऱ्याच्या बाजीवर पळालोय, मुरलीवर पळालोय, बऱ्याच बैलांबरोबर पळालोय. सगळ्या बैलांना टकाटक मध्ये एकदम व्यवस्थित पळालेलं आहे वासरू. दोन्ही खांदी पळतं, दोन्ही खांदी उजवीने कड आली तरी ठाम गहोबर सुद्धा आत जाणार नाही, डावीने जरी कड आली तरी आत जाणार नाही, ठामच पळणार. कसं चारही खांदी पळणार. पायऱ्याला काय अडचण आली का? पहिऱ्याला काय आजपर्यंत आम्हाला कोणी बैल दिलाच नाही, ह्याच्या त्याच्या हातापाया पडून बैल मागितलाय. कालचा तेवढं धनाभावचं उलट आभार आहेत की त्याने आपल्याला बैल दिला. त्यांच्या गोडीवर आम्ही फेरा काढायला वासरू घेऊन गेलतो. त्यांनी वासरू बघितलं आणि म्हणलं ठीक आहे, वासराला पुढच्या मैदानात 1 नंबर करायचा आहे म्हणलं. वासरानं जी वासराला गती आहे त्यांनी घातला बैल. 1 नंबर होईलच आपला. त्यात काय कडनी पळून आमचं एक अर्ध्या फुटात गाडी आमची फसली, नाहीतर मग 1 नंबर झाला. आशा ही लय मोठी आहे, आशा फार मोठी आहे. आशाची दुर्दशा होऊन म्हणजे आपण म्हणतो ना, ज्यावेळेस आशा करतो त्यावेळेस आपल्याला आशा पण काल केलीच नव्हती. तुम्ही गुलाल होईल ती. आम्हाला गुलालाची आशा काल ऍक्च्युली लय होती, गुलाल व्हावा आज. कारण का पण 1 नंबरची नव्हती. 1 नंबरची नव्हती आम्हाला. गुलाल व्हावा भलं कुठलाही 7वा 8वा नंबर का होईना, पण मास्तरच्या कपालाला गुलाल लागावा. शी घरनं जाताना ऍक्च्युली मी घरनं रडतच आलतो. म्हणलं आज जर नाही काय केलं तर राहिलं आपलं, संपलं, आज काय राहत नाही आपला. पण त्यानं पण केलं. त्याला मास्तर बी परत लय खुश झालं. म्हणलं यायला पोराने केलं बरं का, आणि पळालं बी आपल्यासाठी. त्यानं म्हणजे मला लय खुशी अड्ड्यात मला इतकी झालती की अक्षरशः म्हणजे शेमी पास झाल्यावर रडतच आलतो खालनवर. म्हणलं घाला आज काहीतरी त्यानं केलं. कारण डोळ्यात पाणी उभं राहिले मित्रांनो. नाही ते वासरूच पळालं तसं काल. ऍक्च्युली शेमीला वासरानं गाडी तुटली होती कडची, शेमी सुद्धा कडनीच काढलाय. आम्ही 6 नंबर मध्ये पळालो, 1 नंबर शेमीत, 6 नंबर फाटीवर कडची गाडी फाटली खाली, कडनीच आलं उजवी. उजवीनं कडे पण अजिबात सुट म्हणजे महाग पळालं नाही, बैलाला तोंड काढूनच पळालं. परत लावली सुट्टा शेमी, तेव्हा पुकारलं खाबर की बाबा 6 नंबर शेमीतली काय ते 1 नंबर शेमीतली गाडी 6 नंबर तासावरनं सुट्टी लागली म्हणून, आणि बैलांची नावं सांगायला या म्हणून. तेव्हा मी लय पळत होतो, पण छातीच भरली माझी. बसलो मी तिथं, म्हणलं आज काहीतरी केलं त्यानं. ती मला इतकं म्हणजे लयच हे झालेलं. म्हणलं आयला आता सुट्टा शेमी, सगळे टॉपच्या गाड्या होत्या आमच्या शेमीत, आणि भारी वाटलं. लय म्हणजे लय आनंद झालता तिथंच. परत काय नाही नंबर कुठलाही होत्या, पण खुशी ती तुम्ही पैरावाल्यांना फोन केला, त्यांचं काय लोकांचा फोन बाबा ती देत होती काय, म्हणजे माणसं काय म्हणायचे पैराला? नाहीच म्हणायचं. माणसं तुमचा गट आहे का, शेमी आहे का, फायनल आहे? गट आमचं होतं भरपूर, पण शेमीला आपण आजपर्यंत राहिलो नाही कुठं. त्याच्यामुळे आपल्याकडे व्हिडिओ दावायच व्हिडिओ बी नाही. आपली ओळख पण अजून कमी आहे ह्या क्षेत्रात. पहिली ओळख होती पण एवढी आता राहिली नाही. त्याच्यामुळे अजून पण माणसाला वाटतं की वासरू शाच वासरानं 2 नंबर केलाय का, असं माणसाला. तब्येतीवर जायचं नाही. आता हे माझ्यापाशी एक वासर आहे, हे लंपीत गावलं होतं, तुम्ही बघितलं. ढकलून दिलं तर 3 कोलाटे एवढ्या खाली. पण काल त्यानं 2 फेरं पाळल्यानंतर सुटून गेलं. ते मला वाटतं 10-12 किलोमीटर पळालं. आम्ही मागं पळत होतो. विठ्ठल नानाची पोरं तिकडं आली, त्यांनी अडवून परत धरू लागेल वासरू. नंतर आम्हाला गावात 10-12 जणी पळत होतो. तब्येत युकच जाय नाही वासराच्या, म्हणजे शरीरावर जायचं नाही. यात रग पाहिजे, आणि या रग आणि धग पाहिजे. मैदानात आता लय शांत आहे, पण मैदानात आल्यावर कसं असतं? आव 3 फेर पळाला, असं गहोबर पॉट सुद्धा हालत नव्हतं, असं मातीच उकरत होतं. शेमी काढून आल्यानंतर माती उकरायला लागलं परत. म्हणलं काहीतरी होईना, पण आज आहे काय सुद्धा केलं नव्हतं. प्रत्येक मैदानात आम्ही गेलो की नाही, त्याला वैरण न्यायचो, पाणी न्यायचो, सगळं करायचं. काल काहीच केलं नाही, असाच ठेवला होता मस्त. गट काढून आला असाच बांधला, शेमी काढून आला असाच बांधला, शेमी काढून आणल्यावर माती उकरायला लागला परत. म्हणलं आता आतनं जर असतो तर. आणि काय केलं नाही? काय पाणी केलं की, पण पाजायचं बिजायचं असलं काहीच केलं नाही त्याला. वैरण सुद्धा टाकलं नाही चारामोर, पण लयच पळाला. फायनलला तर अगदी आत असतो तर अंतर धावलं असतं. सरांविषयी काय सांगचाल? सरांविषयी सराविषयी काय आता, सर देव माणूस आहे आपल्यासाठी. एवढं मोठं त्यानं दुकान करून दिलं, आज 25-30 लाख रुपये भांडवल टाकून दिलंय. माझ्यासारखा असा बोंबलत हिंडणारा माणूस नेऊन पेटत बसून शेट केला त्याला. आपल्यासाठी लय त्यांनी केले. काय सरांना काय बोलायला शब्द नाही. आपल्यासाठी ती नवरा बायको पंढरपूरच्या इटलावानी इटल रुक्माईसारखी त्यांनी आपल्याला लय. अजून बी आता म्हणलं 1 लाख द्या, 2 लाख पैसे आपल्याला ती कवा नाही म्हणत. किती पैसे ते आपल्यासाठी देव आहे. ते सरांचं काय, सरांना बोलायला शब्द नाही. आपल्यासाठी ते देव माणूस आहे. बरं, ह्या नादात काय वाटते? तुम्ही पण नाद केलाय, आता सरांना लागलाय, तुम्ही कंटिन्यू आता सगळं म्हणजे सगळं पुढचं नियोजन तुम्ही करता? हो, मी असतो बैल अगदी मी 2 दिवसात मी तू बघतो, इथं जातो घरी, सारखं बैल अड्ड्यात जायचं म्हणलं मी इथं आल्याशिवाय. म्हणजे मी कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळी धावणी आणून बांधुस्तवर
वासरू सोडतच नाही मी. भलं माझं जिकू हारू काय हो, पण त्याची साथ नाही मी सोडत. त्याला शितनं घरनं भरल्यापासून माघारी येऊस्तवर त्याच्या सोबतच असतो. इथं आल्यानंतर दावणीला बांधायचा, मगच गाडीवर बसून जायचं घरी. तवच तर त्याला मी सोडित नाही अजिबात. सोबतच असतो त्याच्या मी. मैदानात जर गेलो तर बसूनच त्याच्यापाशी. काय वाटतंय ह्या रानाचा फायदा होतोय म्हणजे आता आपलं मान खटाव म्हणजे एक प्रकारे ह्याच्यातलं या मातीचा फायदा होतोय, इथल्या चाऱ्याचा फायदा होतोय. त्यांना गाय ऍक्च्युली त्या कुठल्या तर पाहुण्याने दिलेली गाय आहे. पाहुण्याने दिलेल्या गायीचा खोंड आहे. त्यांनी काय म्हणजे घरचा खोंड आहे त्यांचा, काय असं विकत वगैरे घेतलेला नाही. त्यांच्या घरी महादेवाचा नंदी असल्यासारखं त्यानं नाव पण केलेलं आहे. मास्तरची बी इच्छा होती की एखादं आपलं पळावं, आणि पळालं त्यांचं घरचं पळालं. विकत घेऊन बैल धनाभाऊ लय जण पळवतात. आपण 10 लाखाचा 20 लाखाचा बैल घेऊन पळवणं त्याला किंमत नाही. असं हे घरचं आहे. शेजा बरोबर त्यांचं म्हणजे वासराचं बालपण मास्तरचा पशी कटलेला आहे. त्यांनी बघितलंय जन्माला आलेला, त्यांनी सोडलेला आहे, गाईला पेलेला आहे. ते आई पण आहे त्याची, आता कुठं रानात नेली असेल. हे जे आई आहे अजून इथं, आता गाभण आहे ह्याच्या पाठीवर गाई. चांगले त्यांनी त्यांच्या जवळ म्हणजे त्यांच्या लेकरासारखं असं बरं, म्हणजे. कुठं हे कसं पहिला पैदास काय मला माहित नाही. कुठं पैदास, कसली पैदास आहे? पैदास कसले कुठं? नाही सिमीच आहे का? सीमेचं नाही बैलावला कुठला बैल होता? आपला मसवडचा बैल होता. हम्म. हे सरकार दवाखान्यापासून आत आहे, मसवडचा बैल होता. त्या बैलाकडे आपण गाय भरली होती. बर. चांगला होता बैल. सिमीज आणि बैल भरणे ह्यात फरक काय वाटतं? सिमीज भरलेलं चांगलं का बैल भरलं? नाही, बैल भरलेलं चांगले. सीमेचं कसं होतंय आपल्याला माहित मग ते आपल्याला काय माहित आहे, कसलं भरती ती काय नाही, कुठल्या क्वांटिटीचं आहे, कसं आहे काय. मग बैलाच कसं आहे आपल्या डोळ्यासमोर झालं ना चांगलं, म्हणजे खिलार एकदम. बर. त्यासाठी भरलं ना. वासरानं गुलाल करून आल्यानंतर काय खुशी होती काय? नाही, लय आनंद वाटला. खुश म्हणजे एकदम लय भारी वाटलं. एवढी खुशी म्हणजे चांगलीच खुशी झाली ती म्हणजे अशी. तर भरपूर दिवसातनं गुलाल झाला म्हणजे एक प्रकारे, आणि घरच्या तुम्हाला पण नाद नाही कधी काय नाही, किंवा सरांना पण नाद नाही काय. एक गुलाल झाल्यानंतर काय काय वाटलं? एकदम आनंद वाटला. मग खोंड आपल्या ठेवायला शर्यतीला पळत असं म्हणजे स्वप्नात नव्हतं. मग एकदम लय लहान होतं. लहानपणी ते लघवी पेत होतं. मग लघवी पेत पण त्याला शान लावलं तरी पण थांबना. नंतर पण काठी बांधली, दोन्ही टांगडीच्या मध्ये बांधली साईडला. पण त्यानं बुजार होतं, यायचं लय दगड होते. दगडाच्या खिळग्यात ते पडलं आणि काठी गेली दोन्ही टांगडीच्या मध्ये. मग दोन्ही टांगडीच्या मध्ये काठी गेल्यावर मग त्याला अवघड जागा लागल्यावर म्हणलं पडलं की मरलं आपल्या वशील म्हणलं, तर म्हणणार यांनी हाताने मारलं. मग खाली पडल्यावर मसनीची कात्री आणली आणि त्यांनी कापलं ते. मग सोडलं तर म्हणलं दवा पाणी करून त्यानं काय थांबलं नाही, तर म्हणलं कसं होईल तसं होईल. मग लय खराब असं पळल आणि एवढं एवढ्यापर्यंत जाईल असं स्वप्न नव्हतं, कोणाला वाटत बी नव्हतं, आणि अजून बी कोणाला बघितलं असं वाटत नाही. पण त्यानं लय मोठं नाव केलं. मग वयात उतरायचं आणि पळवण्याचं कारण काय, गेल्या वर्षी आपल्या धुळबारी गावची यात्रेत दुसरा ह्यांचा बैल यांच्या नावा पळाला. मग गट काढल्यानंतर विकायचं होतं. मग ही बावड्या पण म्हणलं नाही, खोंड लय भारी निघणार, परत नाव मोठं करल, राहू द्या, ऐकू नका. मग त्यांनी ठेवायला लावला. मग ती म्हणला आपल्या गावची गाडी आपल्या गावात जातात, दुसऱ्याची गाडी आपल्या नाव पळाली. मग आपल्या घरचा खोंड येऊ नाही तर नाही येऊ, पण पळवायचा त्या हेतून पळवला त्याला. पण त्या टाइमला ते आजारी होता, त्यामुळे त्यानं काही नाही एवढी केलं ना. नेला आपला असंच म्हणला तर न्यायचं पळवायचं म्हणून नेला, तरी गटात सामना केला. बास पळवायचाच नाही म्हणून घरी आणला. एक नाव मिळवलं. आता तुम्ही म्हणजे ह्या खोंडाला जर बघितलं कोणाकडे अजून पण याला पायरा दिला नसता, पण तुम्ही गुलाल केला. आता भरपूर लोक येतील, कारण दाखवायला लागते लोकांना. आता मुलाखत बघून अनेक लोक फोन करतील तुम्हाला. काय हो म्हणजे ज्यांनी पायरा दिला नाही, किंवा काय लोकांचं म्हणणं काय? नाही, ज्यांनी पायरा दिला नाही त्यांच्यासाठी शुभेच्छाच. त्यांना आपण वाईट कधी म्हणायचं नाही, कारण आपलं खोंड असं म्हणजे आता सुद्धा आज जर या खोंडाकडे बघितलं, मैदानात जर गेलं तर अतिशय शांत असतो. ज्या वेळेस आपण गाडीला खाली नेऊन झुपल त्याच वेळेस खोंड हलणार. नाहीतर आता तुम्ही असं सरळ मैदानात न्या, याकडे बघितलं सर बघणार सुद्धा नाही ती माणसं मैदानात जाताना. ह्याच्याकडे म्हणणार ह्याचं काही का खोंडा येतो पळतंय कशाच आहे आपलं, ह्याला आणलंय काय. पण ज्यावेळेस गाडीला खरोखर ऍक्च्युली माघारी झुपल त्याच वेळेस खोंडा मग पळायला सुरुवात ही. असं आता जाताना याला गरम करायला लागत नाही, काय नाही. असा खांद्यावर हाडसा टाकून जर न्याला खाली जाताना तरी जाणार, सहज जाणार. याला हाणायला लागत नाही, कायच करायला लागत नाही याला. ज्यावेळेस खाली गाडीला गेलं आणि झुपला मगच खोंड पळणार, तोपर्यंत त्याला काहीच करायला लागत नाही. गुलाल झाला, अनेक लोकांचा फोन येत असेल. काय हो मला सांगा, एक खुशी काय आहे? नाही, खुशी एवढीच वाटते की एक नावासाठी केलेला आपण हा विषय होता. हा,
तो आजारी होता किंवा त्यानं पडल्यानंतर वाटत पण नव्हतं ही जगल का मरल, म्हणजे थोडक्यात मरल जगल म्हणून सोडला होता. आणि जी खोंड मरल जगल म्हणून सोडलेली असते ती का नाही, मरलं तर मरू द्या, तीच पुढं पुढं एक नंबरला जाते. ती अनेक उदाहरण आहेत. माझं स्वतःच खोंड आहे, मरलं म्हणून सोडून दिलं तर लिंपीत, ती आता लगातार 2-3 मैदान राहिलं. पण एक त्याला तुम्ही कष्ट घेतलं, त्या कष्टाचं कुठेतरी त्यांना जाणीव ठेवली. आणि धुळोबा ही शंभू महादेवाचा अवतार आहे ना. मग त्याला काळजी आहे ना बा, आपल्या मैदानात आपला खोंड घरचा येणार, मग ती कसा त्याला काही होऊ देणार बर. याची खात्री होती ना. बरं, एक धुळोबाच्या आशीर्वादाने राहिले. हा राहील मग त्याची साथ आपल्याला. 2 केला पण खरा एकच होत होता, कारण माझी चुकी आहे. तुम्ही आज तर ती व्हिडिओ बघितला का नाही फायनलचा, कारण आमच्या गावातली एक 7-8-10 पोरं आणि मीच तिथं होतो. कशी चुकी झाली माझी, खरं माझी चुकी झाली नाही, एकच नंबर होता. काय होतं, कडनी गाडी सगळ्यात पुढे होती. आपण असं रेषा असते, रेषेच्या पुढे नंबर टाकलेला असतो, 1 नंबर फाटी. मग 1 नंबर टाकल्यानंतर 1 नंबर तासा येऊस तर गाडी इतकी पुढे होती. मग 1 नंबर आल्यानंतर आम्ही काय केलं, बसली गाडी म्हणून उड्या हाणल्या. मग ते नेमकं खोंड थोडस पाठीमागे सरलं, त्यामुळे ती गाडी पुढे गेली. नाहीतर ऍक्च्युली कडेने 1 नंबरच होता. तुम्ही आजही व्हिडिओ बघितला तर आम्ही ओरडतोय की काय, त्यामुळे खोंड थोडस हे झालं. आणि विषय कसा की याचा उजवी डावी ठाम कुठेही घाला, पब्लिकला भेणं किंवा असं काय करणं, पळणं नाही, मग कडेला गाडी नाही त्यामुळे बाहेर नेणं, ही गुण नाही त्याच्याकडे. कुठं कसंही बोलतो. त्यानं जाण राखली मित्रांनो. आणि मी म्हणतो की धुळोबाचा आशीर्वाद एक प्रकारे, आणि खोंड 1 नंबरला गेलं. आणि ह्याच्याकडे बघितल्यानंतर कोणी पण आता त्याला सहज ह्या साईडला जर आला तुम्ही, एकदम असा शांत आहे बघा, आहे का, त्याला काय म्हणजे असं त्याला देणं घेणं नाही बघा, कोण आहे पुढे नाही तर काय, एकदम शेळीगत आहे, म्हणजे कुठं पण चला माघारी चालला असं खोंड आहे. आणि असलीच नाव करते ती, कारण माझ्यापाशी पण आहे, त्यामुळे मला माहिती आहे की असलीच, म्हणजे ज्या डोक्यात आता इकायचं म्हटलं का नाही तरी पण माणसं म्हणणार ह्याला घेऊया. आता 2 गुलाल केलं तरी म्हणणार, म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण ज्यावेळेस तो धप्पा देतो त्यावेळेसच कळतं. आणि ह्या खोंडाला कोण पहिरे देत नव्हतं. आणि आज त्यानं 2 नंबर केला कडनी, सेमी पण कडनी, फायनल उजवीनं सेमी काढला आणि डावीनं 2 नंबर केला, म्हणजे दोन्ही खांदी फिट आहे. चला, धन्यवाद.